स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वी विषय इंग्रजी या पुस्तकातील पेज नंबर 12 आणि 13 त्याचबरोबर पेज नंबर 14 यावरील घटक शिकणार आहोत। बघा, पहिल्यांदा पेज नंबर 12 वर बघा, टॉकिंग अबाउट थिंग्स टू असा घटक आहे। याच्या अगोदर आपण टॉकिंग अबाउट थिंग्स फर्स्ट पाहिलेलं होतं। त्याचप्रमाणे इथं आता आपल्याला टू दिलेला आहे। यामध्ये काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन रीड अलाउड असं म्हणलेलं आहे, म्हणजे मोठ्याने वाचा। आता खाली आपल्याला दोन वाक्य दिसत आहेत आणि त्याच्या खाली आपल्याला काही पिक्चर दिसत आहेत, हॅट आणि माऊस असे पिक्चर आपल्याला दिसत आहेत। नेमकं काय दिलेलं आहे ते आपण अगोदर बघूया। बघा, पहिल्या पिक्चर मध्ये आपल्याला एक माऊस दिसतोय आणि हॅट, पण त्या माऊसचं पोझिशन काय आहे, तो हॅटच्या मध्ये आहे। दुसऱ्या पिक्चर मध्ये तो हॅटच्या वर आहे। तिसऱ्यात काय आहे तो आपल्याला दिसत नाही, म्हणजे हॅटच्या खाली, फक्त त्याचं शेपूट आपल्याला दिसत आहे, म्हणजे तो हॅटच्या खाली आहे। पुढं तो हॅटच्या जवळ आहे आणि पुढं आहे तो हॅटच्या समोर म्हणजे पुढे आहे आणि हॅटच्या मागे म्हणजे बिहाइंड असं इथं आपल्याला पिक्चर दिसत आहे। यावरून आपल्याला वाक्य तयार करायचे, पण इथं आपल्याला दिलेले दोन वाक्य ते मोठ्याने वाचा म्हणजे लक्षात येईल तुमच्या। बघा, मी वाचते, देअर इज अ माऊस इन द हॅट, ऑब्लिक दिलेले। हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे बघा खाली, द माऊस इज इन द हॅट। आता इन या शब्दाला त्यांनी पिंक कलर मध्ये आपल्याला दिलेला आहे। आता इथं बघा, पहिलं पिक्चर जे आहे त्याच्या खाली आपल्याला इन दिसते, म्हणजेच काय, माऊसचं पोझिशन काय, इन द हॅट, तो टोपीमध्ये आहे। टोपीच्या मध्ये आपल्याला तो माऊस दिसतोय म्हणजे इन। मग यावरून त्यांनी वाक्य तयार केलेलं आहे, तर देअर इज अ माऊस इन द हॅट। किंवा दुसरं वाक्य तसंच कसं केलेलं आहे, द माऊस इज इन द हॅट। मग आता पुढचं बघा, ऑन म्हणजे च्या वर, म्हणजे टोपीच्या वर माऊस आहे। पुढं आहे अंडर, अंडर म्हणजे खाली। नियर म्हणजे च्या जवळ। इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, च्या समोर। बिहाइंड म्हणजे च्या मागे किंवा पाठीमागे असा अर्थ होतो। म्हणजे हे इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड हे सगळे काय झाले, प्रिपोजिशन झाले, म्हणजेच काय, शब्दयोगी अव्यय। आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, इंग्रजीमध्ये काय आहे, हे प्रिपोजिशन स्वतंत्र येतात आणि ते शब्दाच्या पूर्वी लावले जातात। आता इथे या वाक्यामध्ये लक्षात येतं बघा, देअर इज अ माऊस आणि इथं आहे द हॅट, या दोन्हीच्या मध्ये इन हे प्रिपोजिशन आले आणि इन आल्यामुळे हे वाक्याचा जो अर्थ आहे तो पूर्ण होतोय। देअर इज अ माऊस इन द हॅट, म्हणजे इथे एक माऊस आहे, तो कुठं आहे, इन द हॅट। द माऊस इज इन द हॅट, माऊस आहे पण तो कुठे आहे, इन द हॅट। मग पुढील वाक्य तुम्ही तसे करायचे आहेत। आता ऑनचं कसं होईल, याचप्रमाणे देअर इज अ माऊस ऑन द हॅट किंवा द माऊस इज ऑन द हॅट, म्हणजे इन ऐवजी ऑन हे प्रिपोजिशन आपण वापरायचे। त्याचप्रमाणे अंडर, देअर इज अ माऊस अंडर द हॅट किंवा द माऊस इज अंडर द हॅट। पुढचं आहे नियर, देअर इज अ माऊस नियर द हॅट। दुसरं वाक्य कसं होईल, द माऊस इज नियर द हॅट। इन फ्रंट ऑफ, देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट। द माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट। बिहाइंड, देअर इज अ माऊस बिहाइंड द हॅट। द माऊस इज बिहाइंड द हॅट। अशा प्रकारे हे वाक्य तयार होतील। तुम्ही असं तयार करून दिलेले वाक्य मोठ्याने वाचा आणि नंतर या प्रिपोजिशन्सवर असे वाक्य तयार करा आणि वहीमध्येही लिहून काढा मुलांनो। ठीक आहे, लक्षात आलं। आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स, म्हणजे चित्र पहा असं म्हणलेलं आहे आणि यातील प्रत्येक शब्दासाठी आता खाली काही शब्द दिले, तिथं तेच शब्द जे आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये पाहिलेले होते प्रिपोजिशन्स, तेच शब्द इथं दिलेले आहेत। त्या प्रत्येक शब्दासाठी किमान 3-3 वाक्ये तयार करा असं म्हटलेलं आहे या ठिकाणी।
काय म्हणलेलं आहे, 3-3 वाक्य तयार करा म्हणलेले. आता आपल्याला एक पिक्चर दिसतोय. आता पहिलं पिक्चर आपण घेऊया या ठिकाणी. या पिक्चरमध्ये काय काय दिसत आहे ते तुम्ही नीट निरीक्षण करून बघा. त्यावरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. मराठीमध्ये आपल्याला सांगता येईल, पण ते इंग्लिशमध्ये हे प्रिपोजिशन्स वापरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी एक वुमन दिसते. ती काय भाजी विकत बसली असं चित्रावरून तर दिसते. तिच्या समोर एक टोपली आहे. कशाची? टोमॅटोची. जवळच काय आहे, एक पंपकिन म्हणजे भोपळा दिसतोय. तिच्या डोक्याच्या वर आपल्याला छत्री दिसते. ती मॅटवर बसलेली दिसत आहे. हे असं चित्र दिसते. हेच वाक्य आपल्याला आता तयार करायचे हे प्रिपोजिशन्स घेऊन. ठीक आहे. आता आपण बघूया. मी काही वाक्य तयार केलेत ते आपण बघूया. बघा पहिलं वाक्य काय, द वुमन इज अंडर अन अम्ब्रेला. आता या चित्रात बघा ही वुमन आपल्याला छत्रीच्या खाली दिसत आहे की नाही, अंडर. दुसरं वाक्य, देअर आर टोमॅटोज इन अ बास्केट. या ठिकाणी टोमॅटो आहेत. कुठं आहेत पण? बास्केटच्या मध्ये. इन अ बास्केट आहे या चित्रात. पुढं, द बास्केट इज ऑन अ मॅट. आता हे बास्केट कुठं आहे? मॅटच्या वर आहे म्हणून ऑन अ मॅट. द वुमन इज बिहाइंड द बास्केट. आता ही वुमन आहे पण ती कुठं आहे? बास्केटच्या मागे ती बसलेली आहे म्हणून बिहाइंड द बास्केट. अ पंपकिन इज नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. पंपकिन दिसते पण कुठं आहे ते? नियर द बास्केट ऑफ टोमॅटो. या बास्केटच्या या टोमॅटोच्या टोपलीच्या जवळ हे पंपकिन आहे म्हणून म्हणलेलं आहे नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. द बास्केट ऑफ टोमॅटोज इज इन फ्रंट ऑफ द वुमन. आता टोमॅटोचं बास्केट आहे पण कोणाच्या समोर आहे? त्या वुमनच्या समोर आहे म्हणून म्हणलेलं आहे इन फ्रंट ऑफ द वुमन. ठीक आहे. अंडर, इन, ऑन, बिहाइंड, नियर, इन फ्रंट ऑफ हे प्रिपोजिशन्स आपण वापरून हे वाक्य तयार केलेले आहेत. अजून याच्यावरून तुम्हाला जर तयार करता येत असतील तर तसे वाक्य तयार करा. ठीक आहे. आता अजून एका पुढच्या पिक्चरचं मी तुम्हाला काही वाक्य तयार करून दाखवते. बघा पुढील जे पिक्चर आहे ते बघा नीट लक्षपूर्वक. त्यावरून आपल्याला असेच हे प्रिपोजिशन्स वापरून वाक्य तयार करायचे आहेत. आपल्याला काय काय दिसते? एक घर आहे. घराच्या त्या दारामध्ये एक मुलगा उभा राहिलेला दिसतोय. त्याच्या घराच्या समोरच एक कार दिसत आहे आपल्याला. पुढं एक झाड आहे. झाडाच्या खाली एक गाय बसलेली आपल्याला दिसत आहे. घराच्या जवळच एक घसरगुंडी म्हणजे स्लायडिंग आपण त्याला म्हणतो त्यावरून ती मुलगी खेळत आहे. मागे आपल्याला काही डोंगर आणि परत सूर्य आलेला दिसत आहे. असं हे चित्र आहे. या पिक्चरवरून आपल्याला आता वाक्य तयार करायचे आहेत. बघा आता ते वाक्य आपण बघूयात. बघा पहिलं वाक्य, द सन इज बिहाइंड द हिल्स. आता सन आपल्याला इथं चित्रात दिसतोय पण कुठं? हिल्सच्या पाठीमागे तो आहे म्हणजे टेकड्यांच्या पाठीमागे आपल्याला तो दिसतोय म्हणून म्हणलेलं आहे बिहाइंड द हिल्स. सेकंड काय, अ काऊ इज अंडर अ ट्री. आता काऊ आहे म्हणजे गाय. ती काय आहे? झाडाखाली आहे. अंडर अ ट्री. द गर्ल इज ऑन द स्लाइड. ही मुलगी आहे स्लाइडच्या वर आहे ती म्हणून ऑन द स्लाइड. देअर इज अ बॉय इन द हाऊस. मुलगा आहे तो कुठं आहे? हाऊसच्या मध्ये म्हणजे घराच्या मध्ये म्हणजे तो दारात आतमध्ये आहे म्हणून म्हणलेलं आहे इन द हाऊस. अ कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. कार आहे पण कुठे आहे? त्या हाऊसच्या समोर आहे म्हणून इन फ्रंट ऑफ द हाऊस. पुढं, द हाऊस इज नियर द ट्री. आता हे हाऊस आहे पण कुठं आहे? झाडाच्या जवळ आहे म्हणून नियर द ट्री. अशा प्रकारे हे वाक्य मी इथं तयार केलेले आहेत. ते तुम्ही बघा आणि लिहून घ्या. आणि या पेज नंबर 12 वर परत आपल्याला 2 पिक्चर दिसत आहेत. ते काय आहेत? त्या पिक्चरमध्ये आपल्याला काय काय दिसत आहे त्यावरून तुम्ही असे वाक्य तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढा. लक्षात आलं? ठीक आहे. मुलांनो पुढच्या पेज नंबर 13 वर आपल्याला दिलेलं आहे ॲक्शन टाईम. म्हणजे काय? कृती करण्याची वेळ. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी कृती करायचं आहे, ॲक्शन करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे?
लिसन केअरफुली टू द लीडर्स ए अँड बी अँड ॲक्ट. आता या ठिकाणी तुम्हालाच हे करायचं आहे. तुमच्यापैकीच दोघंजण, एक ए आणि दुसरा बी, असे दोघंजण लीडर होतील आणि त्याप्रमाणे ते कृती करतील. आता या ठिकाणी काय करावं लागेल, एकाला ए या बॉक्समधला एखादा शब्द घ्यायचा आहे आणि त्याला योग्य असलेला शब्द दुसरा जो लीडर आहे बी मधला एक शब्द घेऊन तो पूर्ण होणार आहे. आता हे असे पूर्ण झाले की कमांड्स किंवा सूचना तयार होणार आहेत आणि त्यानुसार तुम्ही ॲक्शन किंवा कृती करायची आहे. आता बघूया इथं कोणकोणते शब्द आहेत. सीट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, सिंग, स्माइल, टॉक, स्पीक, क्लॅप, टॅप, लुक, पॉइंट, कम, गो. आता या सर्वांचे अर्थ तुम्हाला माहीतच आहेत. आता बी बॉक्समध्ये काय दिलेलं आहे बघा. अप, डाऊन, फास्ट, स्लोली, क्विकली, लाऊडली, सॉफ्टली, लेफ्ट, राईट, अराउंड, इन, आउट, युअर फीट, युअर हँड्स, टू द बोर्ड, ॲट द डोअर. आता इथल्या शब्दाच्या नंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी फुल स्टॉप दिसतोय, म्हणजे ए मधील शब्द त्याला बी मधील योग्य तो शब्द घेतलं की एक वाक्य पूर्ण होतो किंवा एक कमांड सूचना या ठिकाणी कंप्लीट होतीये. आता कसं बघा या ठिकाणी सीट. आता ए मधील जो मुलगा आहे किंवा लीडर तुमचा आहे तो सीट हा शब्द बोलला की लगेच दुसरा जो लीडर आहे तो काय म्हणेल, डाऊन. मग कोणतं कमांड तयार झालेलं आहे या ठिकाणी, सीट डाऊन. मग सीट डाऊन म्हणजे काय, खाली बसणे. मग इतर जी मुलं आहेत हे कृती करतील, सीट डाऊन, खाली बसा. स्टँड अप, स्टँड अप असं तयार होईल सूचना. म्हणजे काय, उठून उभे राहा. मग सगळी मुले हे ॲक्शन करतील. वॉक फास्ट, रन स्लोली, टर्न अराउंड, बेंड स्लोली, सिंग सॉफ्टली, स्माइल क्विकली, laugh loudly, speak softly, clap your hands, tap your feet असे येईल बघा. किंवा tap quickly असं सुद्धा येणार आहे. लुक, आता लुकचं काय येईल, लुक ॲट द डोअर, लुक राईट असे येईल. पॉइंट, पॉइंट टू द बोर्ड किंवा पॉइंट लेफ्ट असे येईल. कम, कम फास्ट, गो, गो स्लोली किंवा गो डाऊन हे असे कमांड्स तयार होतील. म्हणजे ए मधील जो लीडर आहे तो एक एक शब्द घेतला की बी या बॉक्ससाठी जो लीडर झालेला आहे तो योग्य तो शब्द तिथं घेईल आणि कमांड्स तयार करेल. असं तुम्ही मित्रांमध्ये हे याचं प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. पण त्याखाली आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे बघा. काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, राईट डाऊन एनी 5 मीनिंगफुल कमांड्स यू कॅन मेक फ्रॉम ए अँड बी. म्हणजे काय, ए आणि बी मधून जे आता आपण पाहिले याच्यामधून तयार केलेल्या सूचनापैकी कोणत्याही 5 अर्थपूर्ण सूचना आपल्याला इथं लिहून काढायचं आहे. म्हणजे जे आत्ता मी सांगितले तेच फक्त लिहिण्याचं काम करायचं. आता जेवढे तुम्हाला तयार करता येतील या दोन्ही बॉक्स वरून तेवढे तुम्ही या ठिकाणी कमांड्स तयार करायचे. ठीक आहे. बघा मी इथं काही हे कमांड्स तयार केलेले आहेत बघा. सिट डाऊन, टर्न लेफ्ट किंवा टर्न राईट, सिंग सॉफ्टली, सिंग स्लोली, बेंड डाऊन. आता बेंड म्हणजे काय, वाकणे असा अर्थ होतो. बेंड क्विकली, कम फास्ट, कम टू द बोर्ड, टॅप युअर फीट, गो आउट किंवा गो स्लोली. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे शक्य होतील ते म्हणालेत, फक्त 5 तयार करा. पण तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे कमांड्स तुम्ही मुलांनो तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे. आता पुढील क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणलेलं आहे या ठिकाणी,
नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट ऑल यू कॅन डू विथ इट. आता काही आपल्याला पिक्चर्स या ठिकाणी दिसत आहेत. आता ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू काही दिसत आहेत, ते वस्तूंचे नाव सांगा आणि ते घेऊन आपल्याला काय काय करता येईल तेही सांगा म्हणलेलं आहे. आता आपण बघूया कोणते वस्तू दिलेत. पहिल्या पिक्चरमध्ये किंवा पहिला ऑब्जेक्ट आहे ॲपल, ॲन ॲपल. सेकंड काय, अ बॉटल. क्लॉथ म्हणजे कपडा आहे. अ सीट ऑफ पेपर, पेपरचं एक पीस आहे, या ठिकाणी सीट आहे. पुढं फ्लावर्स, फुलं दिसत आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला त्यांनी इथं खाली करून दिलेलं आहे बघा. काय म्हणलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ॲपल हे ऑब्जेक्ट घेतलं आहे, मग त्याला म्हणत असताना कसं म्हणलेलं आहे त्यांनी, इट्स अँड ॲपल, किंवा फक्त ऑब्लिक दिलं आहे आणि अँड ॲपल. मग आता या ॲपलशी आपण निगडीत काय काय क्रिया करू शकतो, आपल्याला काय काय करता येईल ते इथं सांगितलेलं आहे. पुढं दिलं आहे वी कॅन, पुढं डॅश डॅश दिलेलं आहे. आता खाली त्यांनी दिलं आहे बघा, वी कॅन ईट इट, ते आपण खाऊ शकतो. खाण्याची क्रिया झाली की नाही. पुढं वी कॅन वॉश इट म्हणजे धुण्याची क्रिया. वी कॅन पील इट म्हणजे ते आपण सोलू शकतो. वी कॅन कट इट ते कापू शकतो. वी कॅन स्लाइस इट त्याचे काप करू शकतो. वी कॅन कुक इट ते शिजवू शकतो. वी कॅन ड्रॉप इट ते आपण टाकू शकतो किंवा खाली ठेवू शकतो. वी कॅन कॅच इट ते आपण पकडू शकतो. वी कॅन थ्रो इट म्हणजे काय, ते फेकू शकतो. वी कॅन बाय इट ते विकत आणू शकतो. वी कॅन सेल इट ते आपण विकू शकतो. वी कॅन पिक इट अप ते आपण उचलून घेऊ शकतो किंवा घेऊ शकतो. अशा प्रकारे हे इथं या ॲपलशी निगडीत जे काय काय आपल्याला करता येईल हे इथं दिलेलं आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला सेकंड पिक्चरमध्ये बघा बॉटल दिसतोय, त्या बॉटलशी निगडीत काय काय आपण करतो ते आपल्याला इथं लिहायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण बघूया या ठिकाणी. बघा या ठिकाणी अ बॉटल, आता याला कसं म्हणलेलं आहे, इट्स अ बॉटल किंवा अ बॉटल असं आपण म्हणू शकतो. आता काय काय करू शकतो बघा, वी कॅन वॉश इट, फिल इट म्हणजे भरणे, बाय इट ते विकत आणू शकतो, ओपन इट ते उघडू शकतो, होल्ड इट ते पकडून किंवा धरून ठेवू शकतो, ब्रेक इट ते मोडून टाकू शकतो, क्लीन इट ते स्वच्छ करू शकतो, कीप इट वी कॅन कीप इट ते आपण धरून ठेवू शकतो किंवा ठेवू शकतो, थ्रो इट ते फेकून देऊ शकतो, एम्प्टी इट वी कॅन एम्प्टी इट म्हणजे ते बॉटल आपण रिकामं करू शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण बॉटलशी निगडीत ज्या काही क्रिया वगैरे करू शकतो ते इथं दिलेलं आहे. मग मुलांनो तुम्हाला या ठिकाणी पुढे जे 3 पिक्चर्स दिलेले आहेत, क्लॉथ, अ सीट ऑफ पेपर, फ्लावर्स, यांचे तुम्हाला ते जे काही आपण क्रिया करतो किंवा त्याच्याशी निगडीत जे काही तुम्ही करताय ते तुम्ही इथं सांगायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये या 3ही पिक्चरचे वाक्य लिहून काढायचे आहेत. हाच तुमचा होमवर्क असणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात मग तुमच्या. चला आता पुढचा घटक बघूया आपण. पेज नंबर 14 वरील वर्ड्स वी नो असा हा घटक आपल्याला दिलेला आहे. म्हणजे काय, वर्ड्स वी नो शब्द आहेत जे आपल्याला माहित आहेत, तुम्हालाही माहिती आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, रीड ईच वर्ड इन द फॉलोइंग टेबल ॲट अ ग्लान्स. आता आपल्याला खाली एक टेबल दिसत आहे, त्या टेबलमधील शब्द आपल्याला एका दृष्टिक्षेपात वाचायचा आहे. आता हे तुम्ही वाचणार आहे पण मी तुमच्या लक्षात येण्यासाठी वाचते बघा. ए, अँड, माय, वेअर, हिम, विथ, धिस, ऑफ, ऑल, देम, नो, हर, हिज, वन, देअर, आवर, द, एनी, नाव, एव्हरी, इफ, व्हॉट, सम, विदाऊट, अँड, हू, युअर, बाय, हाऊ, अस, दॅट, देन, देअर, मी, बट, हिअर, मेनी, टू, ओनली, वेन. ठीक आहे, आपण हे टेबल यामध्ये दिलेले शब्द वाचलेले आहेत. आता याच्यावर आधारित आपल्याला खाली प्रश्न दिलेले आहेत.
ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत बघा. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे, प्रिपेअर अ कार्ड फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स अँड पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता तुम्हाला करायचं आहे, काय करायचं आहे, आता हे जे वरील बॉक्समध्ये जे काही प्रत्येक शब्दाचे एक एक कार्ड तयार करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी काय करावं लागेल, कार्डशीट घेऊन त्या कार्डशीटला तुम्ही आकार द्या, राऊंड करा किंवा चौकोन करा, त्रिकोण करा, तुम्हाला जसे साईज किंवा आकार देता येईल तसे एकसारखे आकार करा आणि त्याच्यावर स्केच पेननी मोठमोठे या टेबलमधील प्रत्येक शब्दाचे ते कार्ड तयार करा. आणि कार्ड तयार केल्यानंतर मग नंतर पुढची क्रिया त्यांनी काय सांगितलेली आहे, ते शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचे, म्हणजे वर्णानुक्रमे लावायचे आहेत. आता वर्णानुक्रमे कसं लावायचे माहिती आहे का तुम्हाला, आता A to Z पर्यंत तुम्हाला हे येतच असतील अल्फाबेट, मग त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये जे या टेबलमध्ये जे काही शब्द येत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ते मी तुम्हाला सांगतेय बघा. बघा मुलांनो, आता या टेबलवरून आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे शब्द लावायचे आहेत. आता यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया ए पासून सुरू होणारे शब्द. ए, अँड, ऑल, एनी, अँड असे आलेले आहेत. आता आपल्याला अल्फाबेटिकली लावायचं आहे. मग लावत असताना आपण काय बघायचं अगोदर, ए पासून सुरू होणारे शब्द. आता ए हा एक शब्द आहे म्हणून त्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर मात्र परत एच्या पुढं अजून शब्द आलेले आहेत. आता एच्या पुढे इथं यन आहे, इथं यल आहे, इथं परत यन आहे, परत यन आहे. आता इथं मात्र आपल्याला 2 नंबरचा शब्द बघावा लागेल. इथं बघत असताना ABCD असं तुम्ही झेड पर्यंत म्हणा, मग इथं यन आहे, इथं यल आहे, मग कुणाचा नंबर अगोदर येईल, यन की यल. ABCD म्हणत असताना मग यलचा अगोदर नंबर लागतो, ABCDEFGHIJK यल, यलचा नंबर लागतो, म्हणून ऑल हे सेकंड नंबरला येईल. त्यानंतर मग पुढचे यलच्या नंतर मग पुढं आपल्याला यनचा नंबर लागतो. आता यन पासून 2 नंबरला यन असणारे 3 शब्द आलेत, पण इथं AN आहे म्हणून हा 3 नंबरला घेतला. आता राहिले हे 2 शब्द अँड आणि एनी. आता यामध्ये 2 शब्द कॉमन आहेत, पुढचा इथं डी आलेला आहे आणि इथं वाय आलेलं आहे. मग कुणाचा नंबर ABCD म्हणत असताना अगोदर लागतो डीचा, म्हणून अँड हा शब्द घेतलोय आपण आणि शेवटी राहिलेला एनी शब्द घेतलो. मग एच्या शब्दाचं सिक्वेन्स किंवा अल्फाबेटिकल कसं आलेलं आहे, ए, ऑल, अँड एनी. ठीक आहे. आता ह्या टेबलमध्ये ए पासून सुरू होणारे शब्द बघितलो. आता बी पासून सुरू होणारे आहेत का बघा, आहेत. यामध्ये आपल्याला 2 शब्द त्या टेबलमध्ये सापडलेत, ते कोणते, बाय आणि बट. आता याच्यामध्ये परत तसंच बघायचं. आता बी पासून सुरू झाले, 2 नंबरचा शब्द इथं वाय आहे, इथं आहे यू. मग ABCD म्हणत असताना पहिला क्रमांक कशाचा येतो, वायचा की यूचा, यूचा येतो, म्हणून बट हा शब्द अगोदर घेतला आणि नंतर बाय लावला. मग बट आणि बाय. त्यानंतर बी नंतर सी पासून सुरू होणारे आहेत का बघा, आपल्या टेबलमध्ये नाहीत. डी पासून नाहीत. ई पासून सुरू होणारा शब्द आहे एवरी. मग एवरी एकच शब्द आहे म्हणून आपण आहे तसं एवरी हा शब्द घेतलेला आहे. त्याच्यानंतर FGH अशा प्रकारे आपल्याला हे शब्द सगळे बघायचे आहेत आणि वर्णानुक्रमे लावायचे आहेत. तसं आता इथं यचचं आहे, त्याचं वर्णानुक्रम कसं येतोय बघा, हर, हियर, हिम, हिज, हाऊ. त्यानंतर आय पासून एकच शब्द इफ म्हणून आहे तसं आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आहे एम पासून, त्याचं वर्णानुक्रम येतोय मेनी, मी, माय. त्यानंतर एन पासून नो, नाव. ओ पासून ऑफ, वन, ओनली, आवर. त्यानंतर यस पासून आहे सम. त्यानंतर टी पासून दॅट, द, देअर, देम, देअर, देन, धीस, टू. त्यानंतर यू पासून आहे अस, हा एकच शब्द आहे. त्यानंतर डब्ल्यू पासूनचं जे आहे अल्फाबेटिकली येणार आहे व्हॉट, वेअर, व्हॉट, व्हेन, वेअर, हू, विथ, विदाऊट. आणि शेवटी वाय पासून सुरू होणारा एक शब्द आहे युअर. युअरला आहे तसं ते आपण घ्यायचं आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो आपल्याला वर्णानुक्रमे तुम्ही कार्डशीट तयार केलात त्याप्रमाणे कार्डशीट तयार केल्यानंतर आपल्याला अल्फाबेटिकली एकाखाली एक लावायचे आहेत. आता तुम्ही ते लावत असताना कसे लावायचे, पहिल्यांदा ए, त्याच्या खाली येईल ऑल, त्याच्यानंतर अँड, एनी, बट, बाय, एव्हरी, हर, हियर,
हिम, हिज, हाऊ, इफ, मेनी, मी, माय, नो, नाऊ, ऑफ, वन, ओनली, आवर, सम, दॅट, द, देअर, देम, देअर, देन, धिस, टू, अस, व्हॉट, व्हेन, वेअर, हू, विथ, विदाऊट, युअर. अशा प्रकारे आपल्याला तुम्ही कार्ड शीटवर तयार केल्यानंतर अल्फाबेटिकली एकाखाली एक असे हे शब्दांचे ते कार्ड शीट ते जे तुम्ही तयार केलेले आहेत ते एकाखाली एक लावायचे आहेत. म्हणजे हे वर्णानुक्रमे लावले जातील. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 3. फाइंड रायमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. आता हा जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमधून आपल्याला काय करायचं आहे, या तक्त्यामधील यमक जोडणारे शब्द शोधायचे आहेत. आता यमक जोडणारे शब्द म्हणजे काय? असे शब्द जे उच्चाराने सेम होतात, स्पेलिंग डिफरंट असेल तरी चालेल पण उच्चाराने सेम आहेत असे शब्द आपण त्याला म्हणतो रायमिंग वर्ड्स. ठीक आहे. मग याच्यातून आपण बघूया कोणकोणते येतात. बघा मी इथं काढलेले आहेत द आणि मी. आता या ठिकाणी शेवटचं जे ई शब्द आहे तो सेम येतोय. आता द आपण म्हणतोय पण खरं तर दी असं म्हणतात. दी, मी. पुढं आहे देअर, देअर, हिअर, वेअर, हर. देन, वेन, हिम, देम, हू, टू, एनी, मेनी, बट, दॅट, व्हॉट, युअर, आवर. म्हणजे या ठिकाणी उच्चार सेम झालेले आहेत, काही ठिकाणी स्पेलिंग ही शेवटचे असे आपल्याला सेम दिसत आहेत. यालाच म्हणायचं यमक जोडणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये तो प्रश्न लिहून हे उत्तरासहित लिहून काढायचं आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा क्वेश्चन नंबर 4 बघा. फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी ऑर किंवा ऑब्लिक दिलेले विथ डब्ल्यू. आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, वरील जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यातील टी आणि डब्ल्यू यापासून सुरू होणारे शब्द आपल्याला शोधायचे. अगदी सोपं आहे. हे तुम्ही वरील चार्ट बघायचंय आणि शोधून काढायचंय. बघा या ठिकाणी बघा टी पासून सुरू होणारे शब्द द, देअर, देम, टू, धिस, देअर, दॅट, देन. आता हे सगळे टी या शब्दापासून सुरू होणारे शब्द आहेत. आता दुसरा त्याच्यातच म्हणले डब्ल्यू पासून सुरू होणारे. आता यामध्ये बघा हू, वेअर, विथ, व्हॉट, विदाऊट, व्हेन म्हणजे डब्ल्यू या शब्दापासून सुरू होणारे हे शब्द आहेत. लक्षात आलं? आता अशाच प्रकारे जर मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन सांगितला काय एच पासून सुरू होणारे शब्द लिहा किंवा ओ पासून सुरू होणारे शब्द लिहा तर मुलांनो तुम्हाला ते शोधून लिहिता आले पाहिजेत किंवा होमवर्क म्हणून तुम्ही ते लिहून काढायचं आहे. आता पुढील क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन 5 बघा. क्वेश्चन नंबर 5. फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड दॅट एंड विथ ओ ऑर विथ वाय. आता पहिल्या प्रश्नात आपल्याला बिगिन म्हणलेलं होतं, तर या प्रश्नात आपल्याला एंड म्हणजे त्या शब्दाने शेवट होणारे शब्द शोधून काढायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. आता ओ पासून शेवट होणारे शब्द आणि वाय पासून शेवट होणारे शब्द आपण बघूया. बघा ओ पासून एंड होणारे शब्द चार्ट मध्ये आलेले आहेत. हू, नो आणि टू म्हणजे शेवट ओ नी झालेला आहे. हे 3 शब्द आलेले आहेत. आणि दुसरा अजून एक काय विचारले त्यांनी, वाय नी शेवट होणारे शब्द बघा एनी, माय, एव्हरी, बाय, मेनी, ओनली हे असे शब्द म्हणजे शेवट वाय नी होणारे शब्द. लक्षात आलं? मग तुम्हाला हे सगळे प्रश्न आणि ही सांगितलेली उत्तरं वहीमध्ये लिहून काढायची आहेत. आता अशाच प्रकारे या टेबलवर वेगवेगळे जर प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याची योग्य उत्तरं लिहिता आली पाहिजेत. आता याच्यावरून आपल्याला अजून प्रश्न तयार करता येतील. ज्याप्रमाणे आता हा तक्ता बघा, यातील सर्वात लांबलचक शब्द कोणता आहे तो शोधा म्हणलं की तुम्हाला शोधता आलं पाहिजे. फाइंड द शॉर्टेस्ट वर्ड म्हणजे लहान शब्द, फाइंड द लॉंगेस्ट वर्ड म्हणजे
मोठा शब्द असे वेगवेगळे प्रश्न जरी विचारले तरी तुम्हाला उत्तरं लिहिता आली पाहिजेत मुलांनो. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला भाग वर्ड्स वी नो इथं कंप्लीट झालेला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे. आलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.